विठुरायाच्या दर्शनासाठी 14 जूनपासून टोकन नोंदणी सुरू होणार। मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार नोंदणी। पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार। बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत पाठिंबा। सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुणे शहरातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट। सोलापूर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग। पावसामुळे सोलापुरातलं जनजीवन विस्कळीत। पावसामुळे सखल भागात साचलं पाणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। जोरदार पावसामुळे घरांची पडझड। अनेक घरांवरचे पत्रे गेले उडून। अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी 8 प्रवाशांचे मृतदेह आता कुटुंबियांच्या ताब्यात। डीएनए टेस्ट नंतर 5 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द। साताऱ्यातल्या खटावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। पावसामुळे परिसरातले सर्व तलाव पूर्ण क्षमतेनं वाहू लागले। बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा। बच्चू कडूंच्या समर्थनार्थ 15 जूनच्या शहागडच्या आंदोलनामध्ये जरांगे देखील सहभागी होणार। साताऱ्यात कोरोनाबाधित 18 रुग्ण आढळले। 6 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू तर 12 रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू। सांगलीमध्ये एसटी आगार व्यवस्थापकाला मारहाण। व्यवस्थापक अमर निकम यांना कार्यालयात मारहाण। राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती। मुंबईच्या माहीम परिसरामध्ये एसी कंप्रेसर फुटल्यामुळे मोठी आग। आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू। अग्निशमन दलानं आगीवर मिळवलं नियंत्रण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।